मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठ्यांना घेऊन मुंबई काबीज केली होती. जरांगे पाटील हे 5 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यानंतर मराठा उपसमितीने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून एक नवीन जी आर काढला आणि या जी आर मध्ये मराठ्यांना कुणबीमध्ये सर्टिफिकेट मिळेल असे आश्वासन देखील शासनाकडून देण्यात आले होते. परंतु हा जी आर अनेक ओबीसी नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर अनेक ओबीसी नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही ओबीसी नेत्यांनी तर आंदोलन देखील सुरू केले आहेत. परंतु आता जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना एक उत्तर न देता एक असा डाव टाकलाय की ज्या गोष्टीला प्रत्येक ओबीसी नेता घाबरतो. अशी कोणती गोष्ट आहे? चला सविस्तर बघूया. मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. हैदराबाद गॅजेटचा जी आर आल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सरळ उत्तर दिलं की भुजबळ जरी कोर्टात गेले तरी काही होणार नाही, कारण हैदराबाद गॅजेट हे एक सरकारी दस्तावेज आहे. मात्र आरक्षणाला जर काही झालं तर मी डायरेक्ट मंडळ आयोगाला चॅलेंज करणार आहे. यावेळी जरांगे पाटलांनी एक असा शब्द वापरला की ज्या अर्थी भुजबळ आपल्याला विरोध करत आहेत ना, त्याचा अर्थ असा होतो की आपण मराठे हे जिंकलेले आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.